नमस्कार मित्रांनो, थंडीचे दिवस चालू झाले आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये तुरीच्या शेंगा खूप जास्त प्रमाणात येत आहे आणि खूप छान येत आहे. तर आज आपण तुरीच्या दाण्याची आमटी बनवूया. तर चला तर आपण दाणे शिरून घेऊया. तर या प्रकारे आपण पूर्ण दाणे छान मस्त शिरून घ्यायचे आणि ही आमटी खूपच छान आणि खूपच भन्नाट लागते खायला. तुम्ही जरूर याला ट्राय करून बघा आणि खूपच खाऊन बघा, खूपच भन्नाट लागते. तर या प्रकारे बघा मी दाणे काढलेले आहे. आता मी याच्यातले अर्धे दाणे घेईल आणि त्याची आमटी बनवते आहे. तर चला बनवणं स्टार्ट करू. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि दाण्यांना छान मस्त भाजून घ्यायचं आहे. तर छान मस्त परतून घ्यायचं दाण्यांना आणि छान मस्त पैकी परतून होत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवूया थोडीशी. तर 5-6 लसणाच्या कळ्या, अद्रक, सांबार टाकायचा आहे आणि आपण टाकूया याच्यामध्ये टमाटर. तर मी 2 टमाटर घेतलेले आहे. त्याला छान बारीक बारीक कट करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला फिरून घ्यायचं. तर ह्या प्रकारे बघा. आणि 3 मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे याच्यामध्ये. 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आपल्याला आणि थोडासा आपण याच्यामध्ये टाकूया जिरा आणि जिरं टाकून याला छान फिरून घेतल्याने बघा चटणी तयार झालेली आहे याची. आता हे बघा दाणे पण छान मस्त भाजून झालेले आहे. तर दाण्याला आपण काढून घेऊया आणि ह्याला पण छान मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा दरदरासा याला वाटून घ्यायचा. खूप जास्त चिकणे नाही करायचे आपल्याला, दरदरसे वाटून घ्यायचं आहे. आणि आता आपण फोडणी देऊया. तर मी याच्यामध्ये हे बघा जिरा टाकलेला आहे आणि ही पूर्ण जे आपण मसाला वाटलेला होता तो मसाला पूर्ण याच्यामध्ये टाकलेला आहे. आता तिखट मीठ हळद टाकूया. तर स्वादानुसार तिखट मीठ टाकायचं आहे तुमच्या स्वादानुसार. तर हे बघा मसाला छान परतून झालेला आहे. आता तिखट मीठ हळद टाकून याला पण छान परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी फक्त अर्धा चमच म्हणजे अर्धा टीस्पून बेसन टाकलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाकू शकता, पण बेसन टाकल्यामुळे तरीला छान मस्त तरी येते आणि म्हणजे पाणी वेगळं आणि तरी वेगळी नाही वाटत, छान एकजीव होते. आणि नंतर आपण वाटण टाकायचं आहे तुरीचा आणि त्यानंतर त्याला पण परतून घ्यायचं छान आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूया. त्या प्रकारे आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आणि हे बघा छान मस्तपैकी आपलं हे आमटी तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हिरवा सांबार टाकूया आणि आमटी तयार आहे. तर कशी वाटली माझी रेसिपी? चांगली वाटली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. चला नवीन व्हिडिओ